श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 14 मार्च आणि शुक्रवार. उद्या आलेले आहे धुलिवंदन. धुलिवंदन म्हणजे संक्रांतीची कर. धुलिवंदनच्या दिवशी मातीला म्हणजे जमिनीला नमस्कार करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे धुलिवंदनच्या दिवशी लोक होळीची जी राख आहे तर ती अंगाला लावतात आणि त्यानंतर स्नान करतात. महिला ज्या आहेत तर ज्या ठिकाणी आपण होळी दहन केलेले असते तर त्या ठिकाणी पाण्याची भांडी भरून ठेवतात आणि सूर्याच्या उष्णतेने हे पाणी तापते आणि त्यानंतर या पाण्याने मुलांना त्याचप्रमाणे मोठ्या व्यक्तीसुद्धा या पाण्याने स्नान करत असतात, ज्यामुळे आपल्यातील नकारात्मकता दोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात. तर अशा या धुलिवंदनच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्यावरती सकाळीच आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे, ज्यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठावे, त्यानंतर स्नान करावे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकावे आणि चिमूटभर हळद टाकावी. यामुळे काय होतं, गंगाजल टाकल्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि हळद टाकल्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर घराच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आपल्या घराचा उंबरटा हा वास्तुशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचा भाग आहे. घराचा उंबरटा हा बाहेरील आणि आतील तर अशा 2 भागांना जोडत असतो. उंबरटा म्हणजे काय? तर उंबरटा म्हणजे मर्यादा. मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा हाच उंबरटा त्याला संयम रेषेची, मर्यादेची जाणीव करून देत असतो. उंबरट्याला मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हणतात. उंबरट्याची पूजा स्त्री पुरुष दोघे सुद्धा करू शकतात. उंबरट्यामुळेच घराची चौकट पूर्ण होते. नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करण्याचे काम हा उंबरटा करत असतो. आपल्या घराचा उंबरटा जो आहे तर तो जर सकारात्मक असेल तर आपल्या घरामध्ये कधीही वाईट बाधा असेल, इडापिडा असेल, शत्रुपीडा असेल तर ती प्रवेश करणार नाही. तसेच कुटुंबामध्ये कोणीही मतभेद निर्माण करू शकत नाही. तर असा हा जो उंबरटा आहे तर त्यावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. आपला जो उंबरटा आहे तर तो आपल्या पितरांचे स्थान मानला जातो. म्हणजे आपले पितर जे आहेत तर ते आपल्या उंबरट्यामध्ये वास्तव्य करतात. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला पितृदोष निर्माण झालेला असतो. पितृदोष का लागतो, तर आपण जर आपल्या पितरांची व्यवस्थित सेवा केलेली नसेल किंवा त्यांच्या बाबतीत आपल्याकडून काही चूक झाली असेल तर पितृदोष निर्माण होतो. आणि जर का पितृदोष निर्माण झाला तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात, खूप अडचण येतात, ताणतणाव निर्माण होत असतात. आणि पितृदोष जर असेल तर देवाचे कितीही केले, कितीही पूजापाठ केले तरीसुद्धा काहीही उपयोग होत नाही. पितृदोषामुळे विवाह लवकर होत नाहीत, संतती प्राप्ती होत नाही, सततचे आजारपण, उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही. त्याचप्रमाणे मुलांच्या, आपल्या घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात. आपल्या कुटुंबाची कधीही पितृदोषामुळे प्रगती होत नाही. तर हा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे. ज्यामुळे हे पाणी आपले पितर ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि पितरांचा आशीर्वाद जर मिळाला तर आपल्याला कधीही पितृदोषाचा सामना करावा लागत नाही. तर अशा प्रकारे सकाळी उठल्याबरोबर स्नान झाल्यावर पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. यानंतर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. गोमूत्र जे आहे तर यामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि याचं आपल्याला लेपन जे आहे तर ते उंबरट्याला करायचं आहे. म्हणजे उंबरट्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे. यामुळे काय होणार आहे, तर जी काही बाहेरून येणारी नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यामुळे ही नकारात्मकता जी आहे तर ती उंबरट्याच्या बाहेरच राहील. म्हणून ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करते. माता लक्ष्मीला प्रिय असलेली अशी ही हळद आहे. आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर उंबरट्यावरती एका बाजूला रांगोळीने स्वस्तिक आणि एका बाजूला लक्ष्मीची पावले किंवा अष्टदल कमळ जे आहे तर ते काढायचं आहे. स्वस्तिक असेल, अष्टदल कमळ असेल किंवा लक्ष्मीची पावले असतील तर ही ऊर्जादायी प्रतीके आहेत. आणि अशा ऊर्जादायी प्रतीकांचा वापर जर आपण उंबरट्यावरती केला तर आपल्या उंबरट्याची सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते. त्यामुळे दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे.
यानंतर आपल्याला उंबरठ्यामध्ये आवर्जून एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। फक्त धुलिवंदनच्या दिवशी आपल्याला ही वस्तू ठेवता येते। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक वाटी घ्यायची आहे। वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि होळीची जी राख आहे, ज्या ठिकाणी आपण होळी दहन केलेला आहे त्या ठिकाणावरून आपल्याला होळीची थोडीशी राख आणायची आहे। या वाटीतील पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर होळीची राख जी आहे तर ती टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला उंबरठ्यामध्ये ठेवायचं आहे। यामुळे काय होणार आहे, बाहेरून येणारी जी काही नकारात्मक बाधा आहे, इडापिडा आहे तर ती नष्ट होणार आहे। होळीच्या राखेचा हा अतिशय प्रभावी आहे। त्याचबरोबर चिमूट चिमूट होळीची जी राख आहे तर ती आपण आपल्या उंबरठ्यावरती सुद्धा दोन्ही बाजूला जरी ठेवली तरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते। तसेच आपण एका काळ्या कपड्यामध्ये ही होळीची राख जी आहे तर ती बांधून आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला आपल्याला ही पोटली जी आहे तर ती अडकवायची आहे। यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जर कलह मतभेद होत असतील, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर मानसिक शांतता नसेल, अशांतता असेल, तर यासाठी आपण अशी पोटली जी आहे तर ती मुख्य दरवाजाला आतील साईडने अडकवू शकतो। अतिशय प्रभावी आणि फायदेशीर असे हे जे उपाय आहेत तर ते आपण या दिवशी नक्की करू शकतो। होळीच्या राखेचा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला फक्त धुलिवंदनच्या दिवशीच करता येतो। त्यामुळे आवर्जून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला काय करायचं आहे तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा मातीचा घेतला तर अतिशय चांगले, परंतु जर मातीचा दिवा नसेल तर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकतो किंवा कणकेचा दिवा जरी आपण केला तरी सुद्धा चालेल। आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तेलाचा वापर करायचा आहे किंवा तुपाचा वापर करायचा आहे। हा दिवा आपल्याला आपला जो उंबरठा आहे, मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्या ठिकाणी लावायचा आहे। याची वात असणार आहे ती उत्तर दिशेला करायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून 2 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। लवंगा ह्या नवीन वापरायच्या आहेत, अखंड आणि फूल असलेल्या वापरायच्या आहेत। लवंगा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतात, त्यामुळे 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत। एक कापूर टाकायचा आहे, एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि 5 अक्षता म्हणजे 5 अखंड तांदळाचे दाणे टाकायचे आहेत। इतर सर्व वस्तू जरी आपल्याला टाकणे शक्य झाले नाही तरी किमान 2 फूल असलेल्या लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाईल। तर अशा प्रकारे मुख्य दरवाजामध्ये आपण हा असा एक दिवा सुद्धा लावायचा आहे, जो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लावणार आहोत। आपल्या घरातील धनाच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतील किंवा आपले कर्ज जे आहे तर ते फिटत नसेल, तर अशा कोणत्याही पैशासंबंधीच्या जर अडचणी असतील तर असा एक दिवा नक्की आपल्याला आपल्या उंबरठ्यामध्ये लावायचा आहे, ज्यामुळे याचे शुभफळ आपल्याला मिळेल। माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होईल, कारण होळीचा जो दिवस आहे तर तो श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि होळी आणि धुलिवंदन या 2 दिवसाला अतिशय महत्त्व आहे। धुलिवंदन म्हणजेच होळीचा करी दिन आणि म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत। कोणत्याही तिथीचा जेव्हा करी दिन असतो तर त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी ह्या करायच्या असतात। म्हणून असा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या उंबरठ्यामध्ये सुद्धा लावायचा आहे।